विज्ञान प्रदर्शन खेरे विद्यालय या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी बेरडवाडा शाळेच्या वतीनं साक्षरता वर्ग या विषयावर हे साधन मांडण्यात आले आहे। भारत आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गरुड झेप घेत असताना आपल्या देशामध्ये निरक्षरता असून चालणार नाही। शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांच्यापर्यंत घटकांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत। केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना जोपर्यंत तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत या घटकांचा विकास होणार नाही। म्हणून शासनानं हा मोठा उपक्रम कार्यक्रम हाती घेतलेला आहे, साक्षरता। आणि या साक्षरतेचं ध्येय साध्य करण्यासाठी बेरडवाडा गाव, मी मुख्याध्यापक बाबूराव वरपे, त्या ठिकाणी 100% आमचा गाव साक्षर होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत। जवळजवळ 150 स्त्री पुरुष निरक्षर त्या ठिकाणी आहेत। या 150 निरक्षरांचे आम्ही 12 गट पाडलेले आहेत। प्रत्येक गटावर एक स्वयंसेवक नेमलेला आहे। संध्याकाळी 7 ते 9 हे वर्गाचं नियोजन आहे। 100% प्रतिसाद त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या निरक्षरांचा मिळत आहे। या निरक्षरांच्यासाठी लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य, पाट्या, पेन्सिल, गुंडाळी फलक, बस्कर पट्ट्या अशा सर्व साहित्याचा पुरवठा मी स्वतः स्वखर्चाने करीत आहे। त्यांना ज्या वर्गाचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल त्या वर्गांना बक्षीस योजना पण मी स्वखर्चाने जाहीर केलेले आहे। आणि आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आमचा बेरडवाडा गाव 100% साक्षर होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू आहे। शासनानं 10%, 15% एकूण निरक्षरांच्या प्रमाणात जे उद्दिष्ट दिलेलं आहे, मात्र आम्ही 100% उद्दिष्ट याच वर्षी पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। त्यासाठी या आमच्या गावचे सर्व शालेय कमिटी सदस्य, अध्यक्ष, सरपंच, ग्रामस्थ, पालक या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे। आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी तुम्हाला ही बोलकी चित्र दिसतील की मी स्वतः साहित्य त्या लोकांना दिलेलं आहे। हे साक्षरता वर्गामध्ये स्वयंसेवक त्यांना तळमळीनं शिकवताना दिसतात। ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग त्या ठिकाणी दिसतो। अतिशय आनंदी वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। या ठिकाणी आमच्या साक्षरता वर्गाचं कामकाज कशा पद्धतीनं चाललेलं आहे हे या छोट्या प्रतिकृतीतून आपल्याला दिसून येईल। त्या लोकांना आम्ही पटवून दिलेलं आहे निरक्षर लोकांचे कशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर हाल होतात तेव्हा काय अडचणी येतात। आता राज्य शासनाचे लाडक्या बहिणीचे पैसे येतात, वयोवृद्ध लोकांचे पैसे येत असतात, PM किसानचे पैसे येत असतात। ज्यावेळी हे निरक्षर लोक बँकेमध्ये जातात त्यावेळी दुसऱ्यांना म्हणतात एवढी स्लिप भरून द्या, लाडक्या बहिणीचे 1500 रुपयाची स्लिप भरून द्या। त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही आणि म्हणून आपण शिकणं गरजेचं आहे हे या लोकांना पटवून दिलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं हे निरक्षर लोकसुद्धा अतिशय तळमळीनं त्या वर्गामध्ये येत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि शासनाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत। ST स्टँडवर सुद्धा गेल्यानंतर काय अडचणी येतात हे या बंधू भगिनींना, निरक्षर लोकांना समजून चुकलेलं आहे। एखादी
चंदगड कोल्हापूर बस त्याच ठिकाणी लागलेली असते. मात्र निरक्षर जर असेल, वाचता येत नसेल, तर तो बाजूच्या माणसाला विचारतो की चंदगड कोल्हापूर गाडी कुठं लागलेली आहे. आणि म्हणूनच साक्षरता ही आपली खूप मोठी गरज आहे. हे जाणून बेरडवाडा गावामध्ये आम्ही हा साक्षरता वर्ग सुरू केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे. शासनाचं उद्दिष्ट निश्चितच आम्ही या वर्षामध्ये 100% साध्य करू अशी मी मुख्याध्यापक म्हणून ग्वाही देतो. आणि आमच्या वर्गाच्या वतीनं शासनाचे सुद्धा हे साक्षरता वर्ग सुरू केल्याबद्दल मी धन्यवाद देतो.